गेल्या 2 दिवसापासून कल्याण डोंबिवली परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे 1000हून जास्त घरांना या ठिकाणी घरातील नागरिकांना तहसीलदारकडनं आणि स्थानिक प्रशासनाकडनं घराबाहेर काढण्यात आलं होतं। कारण 1000हून जास्त घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं। 2 दिवसानंतर आज पावसाने विश्रांती दिली असली तरी आता नागरिक जे आहेत आपल्या घरी परतत असताना दिसून येत आहेत। अनेक घरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळून येत आहे। घरातली वस्तू सामान सगळं काही संसार उघड्यावरती पडलेला आहे। आपल्या मेहनतीने तयार केलेल्या सगळ्याच वस्तू ज्या आहेत या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आहेत। मी सध्या उभा आहे टिटवाळा परिसरातील मांडा स्मशानभूमी परिसरातील अष्टविनायक चाळीमध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी जे होतं ते पहिल्या मजल्यापर्यंत म्हणजे पूर्ण घरं जी होती ही त्याच्यामध्येच पुराच्या पाण्यामध्ये बुडालेली। आणि 2 दिवसानंतर या ठिकाणची जी परिस्थिती आपण पाहू शकता की आज पावसाची विश्रांती झाल्यानंतर हे जे रहिवासी आहेत ते आपल्या घराकडे परतलेले आहेत। आणि घरामधली आपण परिस्थिती पाहिली तर पूर्ण घरामध्ये चिखल आहे। म्हणजे घराचं पाणी समजा ओसरलं असलं तरी घरामध्ये जी परिस्थिती आपण पाहू शकता की घरचे जे लहान मुलापासून मोठे माणसापर्यंत वयोवृद्धापर्यंत आता आपलं घर जे आहे ते या ठिकाणी साफ करताना दिसून येत आहेत। आपला संसार जो आहे तो बाहेर पडलेला दिसून येत आहेत। फ्रीज असेल, टीव्ही असेल, सगळं काही या पुराच्या पाण्यामध्ये पूर्णपणे या ठिकाणी रस्त्यावरती आलेलं आहेत आणि सगळं काही भिजलेलं या ठिकाणी परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे। नेमकं या चाळीमध्ये कशा प्रकारे पूर परिस्थिती होती हे जाणून घेण्यासाठी या चाळीतले काही सदस्य आहेत आणि रहिवासी आहेत त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया। काका, तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी राहतात? तुमचं घर कुठं होतं आणि आता काय नेमकी परिस्थिती आहे? 8 वर्ष झाली इथे मी राहतोय आणि आज घरामध्ये काहीच नाही राहिलंय पाण्यामुळे। आज खायला पण काय नाही आहे, अशी परिस्थिती झालेली आहे। टीव्ही, फ्रीज वगैरे सर्व काही गेलेलं आहे। तुम्ही तुमचं घर कुठे आहे आणि आता काय परिस्थिती आहे आणि आपण मेहनतीने आपल्या घरामध्ये काय काय बनवलेलं, आज काय नेमकं तुम्ही 2 दिवसानंतर घरात आलेलं काय दिसते तुम्हाला? आता काल आम्ही सकाळी ऍक्च्युली पाणी भरलं तेव्हा आम्ही घराच्या बाहेर निघालो, पण आता तेव्हा कमरे एवढं पाणी होतं। पण आता घरामध्ये आता आलो तेव्हा सगळं काही भिजलेलं आहे, काही ते राहिलेलंच नाहीये। तर काय आता आयुष्याची विचार म्हणजे काय ते केलं पाहिजे सरकारने ह्याच्याबद्दल, कारण खूप वेळा नुकसान झालेलं आहे। ऍक्च्युली 3 वर्षापूर्वी तर पूर्ण पत्र्याला पाणी लागलेलं। आता थोडंफार आम्ही जे वरती सामान ठेवलंय ते राहिलेलं आहे, बाकीचं बहुतेक खाली गेलेलं आहे, कारण चान्सच नव्हता वर ठेवायला, एवढं पाणी पटापट वाढलेलं आहे। आयुष्याची सुरुवात करताना आपण एक घर बनवतो आणि सगळं काही पैसा असेल काही तेच लावून आपलं सुंदर असं आपण घर बनवतो। मात्र आज तुम्हाला आपल्या नव्याने सुरुवात करायची वेळ आलेली आहे। आम्ही सिद्धिविनायक आणि अष्टविनायक कॉलनी सांगोडा मांडा इथून आपण बोलत आहोत। काल सकाळपासून जो पावसाने जोर धरलाय तो आतापर्यंत पावसाचा जोर कमी झालेला नाही। काल सकाळी लोक पाणी भरल्यानंतर घराबाहेर जी पडली त्यांचे कपडे त्यांच्या सिलिंगपर्यंत त्यांचं पाणी टेकलं। त्यांच्या घरात त्यांच्या आता वापरण्यासाठी त्यांच्याकडे एक सुका कपडा राहिला नाही। रात्री त्यांना झोपायला त्यांच्याकडे अंथरुणं राहिली नाहीत। खाण्यापिण्याच्या वस्तू होत्या त्या सगळ्या भिजून गेल्यात। कुठल्याही प्रकारचा इथे कोणाचाही सहयोग नाही। त्याच्यामुळे एवढी परिस्थिती निर्माण झाली की आज त्या लोकांनी कसं जगायचं। आज त्यांना एवढी प्रत्येकाच्या घरात बघायला गेलं तर नाही म्हटलं तरी कमीच ते 60 ते 70 हजारापेक्षा नुकसान प्रत्येकाचं झालेलं आहे। काही लोकांचं 1 लाखाच्या पुढे झालंय, पण कमीत कमी चाळीमध्ये राहण्याच्या प्रत्येक रहिवाशांचं आज 70-80 हजाराचं नुकसान इथे झालेलं आहे। तेव्हा सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना योग्य तो सहकार्य करावं ही विनंती, बाकी काही। एकंदरीत पाहायला गेलं तर काल या प्रशासनाने यांना आपल्या या पूर परिस्थितीमधून काढून कुठेतरी सुरक्षित ठिकाणी हलवलं होतं। मात्र पुन्हा एकदा आपल्या घरी आल्यानंतर त्यांची घरची परिस्थिती पाहिल्यानंतर उघड्यावरचा संसार हा उघड्यावरतीच आला आहे का असे प्रश्न जे आहेत ते या रहिवाशांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, टिटवाळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।